भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची राज्यात छापेमारी सुरू आहे। आतापर्यंत 11 ठिकाणी ईडीने छापे टाकलेत। नाशिक, पुणे आणि शिर्डीमध्ये ईडीची छापेमारी सुरू आहे। नाशिकमध्ये 5 ठिकाणी, पुणे आणि शिर्डीमध्ये 3 ठिकाणी छापे टाकलेत। काही दिवसांपूर्वी ईडीने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला होता। समता पतसंस्थेशी संबंधित व्यवहाराप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। ईडीचं पथक समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये दाखल झालंय। या पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती आहेत। या खात्यांवरून 60 कोटींपेक्षा जास्त व्यवहार झालाय। त्यामुळे एकीकडे शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू असताना दुसरीकडे ईडीने देखील तपासाची सूत्र हाती घेतली। तर भोंदू अशोक खरातने केलेल्या कारनाम्यांचा तपास एसआयटी आणि ईडी कडून सुरू असताना आता या प्रकरणामध्ये आयकर विभागाने देखील एंट्री केली आहे आणि अशोक खरातने केलेले आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर आले। आयकर विभागाने आज खरातच्या नाशिकमधल्या तृप्ताबाला या निवासस्थानी छापेमारी केली। या छापेमारीमध्ये आयकर विभागाने खरेदी विक्रीच्या कागदपत्रांची पडताळणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर स्वतःला दैवी अवतार भासवणारा भोंदू अशोक खरातच्या पायाखालची जमीन सरकली आहे। पोलीस कोठडीच्या पहिल्या 2-3 दिवसामध्ये पोलिसांना घोर अपराध करत आहात असं धमकावणारा, पोलिसांचंच भविष्य सांगण्याचा प्रयत्न करणारा अशोक खरात आता आपल्याच भविष्याबद्दल चिंतित आहे। खरात कोठडीत जास्त बोलत नाही, जेवणही कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खरातला तपास अधिकाऱ्यांनी पत्नी कल्पना कुठे असेल याबाबत पुन्हा विचारलं असता देवालाच माहीत असं उत्तर त्यांना दिलं। मात्र मुलगा हर्षवर्धन हा खरातचा घरामध्ये सर्वात लाडका आहे, त्यामुळे मुलाशी फोनवर बोलू देण्याची विनंती तो तपास यंत्रणांना करतोय। मुलाची काळजी वाटते असं तो वारंवार बोलून दाखवतोय, अशीही सूत्रांकडून माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।